जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 येथे विविध बक्षिसाचे वितरण, अनेक मान्यवरांची खास उपस्थिती। जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मॉडेल नंबर 1 येथे उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर व बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या समारंभासाठी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे, जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्ताराधिकारी अन्सर शेख, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, माननीय संतोष मोटे, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी संचालक शहाजी साळे, जत येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनराव माने पाटील, जत जिल्हा परिषद शाळा नंबर 1 चे वरिष्ठ मुख्याध्यापक माननीय संभाजी कोडक, डॉक्टर चन्नाप्पा मेळीदार, डॉक्टर माळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री देवकर, श्री गौंडी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यावेळी जत येथील उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर व बक्षिसाचा वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला। TV1 मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया।
केलं. काय वाजत नाही रे, काय वाजत नाही. सर्व वर्गाच्या पद 115 आहेत, 2 शिक्षक आहेत. त्यामुळे थोडीशी 2 वेळेला लाभमध्ये सभा विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे. सभा बहुधा जायचं कारण त्यामुळे ते वेगळे असतात. तेव्हासाठी जिल्ह्याला समाजकरण राहते कसे माळी वेगवेगळे इन्स्टिट्यूट करणार बघा किती पर्यंत कसं चौथ्याने पाचव्याने पालक 14 मार्ग राहायचे. मी आदरणीय सरकारला विनंती करतो 2 लाख सरकारवरून अपेक्षित आहे. जरा व्हिडिओ चेहरे करते जरा इकडे बघा. जरा इकडे बघा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. हे तुमच्या कामाचं यश आहे आणि त्याचं एक संस्मरणीय जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय मनोरंजन पण हात यावा. बाल मित्रांनो, ही एक आदर्शी शाळा आहे. असं वाटत नव्हतं की या जत शहरामध्ये 3-4 मोठे हायस्कूल्स आहेत, इंग्लिश मीडियमच्या 3-4 शाळा आहेत. त्या शाळेमध्ये मुलांना नेण्या येण्यासाठी गाडीची व्यवस्था आहे आणि या तुमच्या मराठी शाळेत एवढी मोठी गर्दी आहे. अ ब क असे प्रत्येक या 3-3 वर्ग आहेत. याचं संपूर्ण श्रेय कोडक सरने. कोडक सरने अतिशय नेता नाही आणि अतिशय ही सगळी मुलं आमची आहेत. ही मुलं शिकली पाहिजेत. या पालकांच्या वरती विश्वास पालकांनी त्यांच्यावर करण्याचं काम आदरणीय कोडक सरनी केलेलं आहे. 7-8 वर्षापूर्वी शाळा चालत्या का बंद पडते अशा अवस्था होती. या शाळेत मुलं नव्हती. आज मोठे हायस्कूल्स असताना, इंग्लिश मीडियमचे हायस्कूल्स असताना या शाळेमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना घालून या कोडक सरांच्या नेतृत्वाखाली इथं जी शिक्षक टीचिंग स्टाफ आणि महिला भगिनी आमच्या असतील, शिक्षक असतील, यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. म्हणून या तालुक्याच्या ठिकाणामधले इथल्या पालकांनी या कोडक सरांच्या वरती आणि त्यांच्या टीचिंग स्टाफ वरती विश्वास ठेवलेला आहे. आज डॉक्टर खोपाळे सर असतील, डॉक्टर मारू साहेब असतील, यांनी देखील आपली मुलं या शाळेत घातलेली आहे आणि या शाळेला कायम मार्गदर्शन आमचे सहकारी मित्र या एफएलएमचे माजी प्राचार्य आदरणीय बिराजदार सर, या सर्वांचं लक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की या शाळेमध्ये डॉक्टर सारखी मंडळी आपली पाल्य पाठवत आहेत. जे सर्व्हिसला आहेत त्यांनी आपली मुलं पाठवलेत आणि त्या पाल्यांना घडवण्याचं काम या शाळेतील कोडक सरांच्या नेतृत्वाखाली इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफने अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. ही मुलं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेत. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी 1 नंबर मिळवलेला आहे. इंग्लिश स्पीकिंग आणि वाचणे लिहिणे इंग्लिशमधनं यात यांचा नंबर आलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात असू दे, क्रीडा क्षेत्रात असू दे, या मुलांनी राज्यापर्यंत बक्षीस मिळवलेलं आहे. याचं संपूर्ण श्रेय या शाळेचे जे शिक्षक आहेत, इथले जे शिकवणारे शिक्षक आहेत, कोडक सरांच्या नेतृत्वाखाली ही काम करणाऱ्या मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीची इथं नवीन युवा पुढे घडवण्याचं काम चालू केलेलं आहे. आज या मराठी शाळेत 550-600 मुलं आहेत. इट इज नॉट जोक. हायस्कूलमध्ये आज मुलं फुडकून आणायची पाळी आलेल्या पहिलीला, केजीला, केजीला, परंतु या शाळेत पालक आपण इथं मुलं घालतायत. इथं वेटिंग लिस्ट आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आज दोन्ही तुम्ही शिक्षण अधिकारी आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की 5वी नंतर 6वी 7वीचा वर्ग चालू करा. तुमच्या 2-2ची मुलं असताना दुसऱ्या शाळेची मुलं पाठवण्यापेक्षा आपल्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा अतिशय उच्च आहे. आज मराठी शाळेचं जर शिक्षण बघितलं तर तालुक्यात आपण जिल्ह्यात 1 नंबर आहे. प्रत्येक ठिकाणी आदर्श शाळेत मग मार्गाळ असेल, उमदी असेल, परत इथं उमराणी असेल, डफळापूर असेल, या ठिकाणी देखील कोडक सरांचा आदर्श घेऊन
अतिशय चांगल्या पद्धतीच्या शाळा चालवल्या आहेत. बाहेरच्या शाळेत मुलं घालणं डफळापूर असेल, उमदे असेल, बेरोळ असेल, संघ असेल, उमरान असेल, परंतु तालुक्याच्या ठिकाणी तिथे अनेक शाळा संस्था आहेत. अतिशय उच्च अशा प्रतीचं शिक्षण दिलं जात आहे. अशा शाळांना सोडून या शाळेत मुलं घालतात ही अतिशय अभिमानाचीच बाब आहे. मागच्या वेळेला आम्ही पहिलीला असताना, पाचवीला असताना एसआरमध्ये असायचं, वेटिंग लिस्ट असायची पाचवीला, परंतु मराठी शाळेत वेटिंग लिस्ट आहे हे बघून मला फार कौतुक वाटायला आहे. आज हायस्कूल असू दे, बाकीचे इंग्लिश मीडियम असू दे, पालकांच्या घरी जाऊन तुमचं पाल्य आमच्या शाळेत करा, तुमच्या पाल्याला घडवण्याचं काम आम्ही असं करतो, असं फिरण्याची पारी या मोठ्या हायस्कूलवरती आणि इंग्लिश मीडियमवरती आलेले. परंतु मराठी शाळा या जिल्ह्यातून या महाराष्ट्रात चालतात या बंद पडतात अशी अवस्था असताना ही एक पहिलं उदाहरण असेल. या जत मधलं मराठी शाळा नंबर 1. कोडे सर तुमचं कौतुक म्हणून नव्हे, तुम्ही अतिशय आदर्शाची शाळा चालवल्या. या राज्यात आपल्या शाळेचं नाव लौकिक आहे. आपला दुसरा क्रमांक राज्यात आलेला, जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे. असेच आपल्या शाळेची घोडदौड चालवली. सर्व पाल्यांना, पालकांना आमची विनंती आहे की आपले पाल्य या शाळेत घाला. अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण ही मंडळी निश्चितपणानं आपल्याला देतील. आज 2 शिक्षणाधिकारी इथं बसलेत, त्यांना आम्ही विनंती करतो, इथं 5वी झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी हायस्कूलला मुलं पाठवण्यापेक्षा आपण 6वी 7वीचा वर्ग इथं चालू करा. मग पुन्हा पुढे 7वी 8वीचं 8वी 9वीचं काय करायचे नंतर ठरवू. मी या शाळेतील सर्व शिक्षण टीचिंग स्टाफला, कोडक सरांना खरोखर धन्यवाद देतो. मी भारावून गेलो की एवढे मुलं तुमच्या शाळेत आहेत. मला असं वाटत नव्हतं 550-600 मुलं या मराठी शाळेत ऍडमिशन घेतात. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या जत शहरातील इथं जे सुशिक्षित पालक आहेत त्या पालकांनी आपली पाल्य या शाळेत घातलेत. याचा अर्थच असा आहे की या शाळेमध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण या पाल्यांना दिलं जात आहे. एक आदर्श पाल्य म्हणून या शाळेत निर्माण होण्याची जी परंपरा आहे ती कोडक सरांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व टीचिंग स्टाफ, मग आमच्या महिला भगिनी असतील, आमचे बंधू असतील, ही सर्व मंडळी करतात. अशाच पद्धतीचं काम आपण करावं. आपल्या शाळेला जे काय सुधारण्यासाठी मदत लागेल सर ते आम्हालाही सांगा. आम्ही निश्चितपणानं खाईचा वाटा उचलू आणि तुमचं हे जे चांगलं चाललेलं काम आहे या कामामध्ये आम्ही थोडासा हातभार निश्चितपणानं लावू. आज संतोष देवकर असतील, इक्बाल असतील, आमचे इमो असतील, संतोष असतील, ही सर्व मंडळी, डोरे साहेब असतील, आमचा शेख असेल, ही सर्व मंडळी या शाळेसाठी धडपडतात. 10-अर्धा वर्षापूर्वी शाळा ही कुणीतरी बेकाराने येऊन बसावं, वळवून टाकल्याने ते बसावं अशी अवस्था होती. पण आज शाळेकडे बघितल्यानंतर खरोखरच अतिशय देखणी, अतिशय सुसज्ज अशी शाळा आपण चालवलेली आहे. त्यामुळे मी आपल्याला वैयक्तिक सुरेश शिंदे, आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि जत शहराच्या, जत तालुक्याच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या हातून अशीच चांगली सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी ही परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हा सर्वांचं सहकार्य असल्यामुळेच मी आज या शहरामध्ये करू शकलो. खरोखरच खूप मोठ्या परिस्थितीतून आम्ही वाटचाल करत करत या ठिकाणी आलो. याचं कारणच असं आहे की सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे आमच्या सर्व शिक्षकाच्या पाठीशी असल्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शिक्षण देऊ शकतो. आपण जो विश्वास आमच्या शाळेवरती दाखवला, बहिष्काळामध्ये साहेब आम्हाला थोडीशी खूप आदरणीय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खोल्यांची खूप गरज आहे. तर कारण यावर्षी पहिलीचा पट 200च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी खोल्या थोडीशी खूप कमतरता आहे. खोल्यांची जर पूर्तता व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी जर पाठपुरावा करून, आदरणीय आमचे गट शिक्षणाधिकारी शेख साहेब या ठिकाणी आहेत, आदरणीय राम परकांडे साहेब गट शिक्षणाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी 3 खोल्या आम्हाला मंजूर करून दिलेल्या आहेत. आणि सर चालू वर्षी 5 लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून आम्हाला मिळालेले आहेत. अजून थोडंसं लोकवर्गणीचा वाटा करून 3 खोल्या या हालच्या वरती 2 खोल्या तयार करायचं, पाठीमागच्या 5 अजून अशा 3 खोल्यांची आम्हाला गरज आहे. तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी नात्यानं मला भौतिक सुविधेचं सहकार्य कराल आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या ज्या अपेक्षा कराल, जी जी माझ्याकडून अपेक्षा आहे ती सर्व अपेक्षा तुम्ही जी व्यक्त केली ती अपेक्षा गुणवत्तेच्या बाबतीत कमी मागे पडणार नाही. कारण संपूर्ण माझा लेडीजचा स्टाफ, शिक्षक स्टाफ 24 तास आणि त्या मुलांच्या प्रगतीसाठी झटत असतो. आदरणीय साहेबांनी खूप मोठं सहकार्य त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला केलं.
त्यामुळे आदरणीय सरकारांचं मी मनपूर्वक शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. शाळा व्यवस्थापन समितीचं खूप मोठं सहकार्य साहेब आम्हाला या सर्व माध्यमातून आम्हाला मिळतं. तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रखंड साहेब असतील, आदरणीय शेख साहेब असतील, त्याचबरोबर नेहमी वेळोवेळी आम्हाला सहकार्याची भूमिका देणारे संतोष मोठे सर असतील, आदरणीय ढोणे सर असतील. कोणती जरी आम्हाला अडचण आली तर लगेच त्या ठिकाणी चौकातले सगळी मंडळी आम्हाला धावून येतात आणि सहकार्य करतात. तर ही एक चांगली भूमिका आपणामुळेच मी या ठिकाणी सर्व करू शकलो आणि तुम्ही ज्या अपेक्षा आमच्या शाळेबद्दल व्यक्त केल्यात त्याचं ऋण मी माझ्या पाठीशी घेऊन त्या पद्धतीची वाटचाल भविष्यामध्ये करत राहीन. व्यासपीठावरील सर्व मान्यवरच शाळा व्यवस्थापन सर्वजण वेळेत उपस्थित राहिलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. माझा संपूर्ण पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, माझे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं एका शब्दामध्ये मनपूर्वक हृदयातून हार्दिक आभार मानतो. Press the bell icon on the video and never miss another update.